चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेपवेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी। तुझे चांदण्यांचे आकाश हळवे, तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी। तुझे चंद्र तारे उजळती मनाना, तू सावित्री होतेस। श्वेता इनामदार, SA इनामदार रेडीमेड मॅचिंग ब्लाउज या लोकप्रिय पायोनियर ब्रँडच्या सर्वेसर्वा। श्वेता इनामदार यांच्या व्यवसायात रोमहर्षक चढ उतार होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये। ग्रॅज्युएट होऊन सनदी अधिकारी बनण्याचं स्वप्न बघणारी एक तरुणी IAS ची परीक्षा देतेही आणि मग चक्क वडिलांनी सुरू केलेल्या रेडीमेड ब्लाउजच्या व्यवसायात उतरते आणि आपल्या ब्रँडला या 3 दशकांच्या प्रवासात 7 समुद्रापार घेऊन जाते। हे सगळंच अविश्वसनीय। आजपर्यंत श्वेता इनामदार यांना 56 पुरस्कार मिळाले आहेत, पण त्यांना सगळ्यात मोठा पुरस्कार परमेश्वराकडूनच मिळाला आहे आणि तो म्हणजे विपरीतावर मात करण्याची प्रचंड क्षमता। ऐकूया त्यांच्याकडूनच। श्वेता इनामदार। नमस्कार, तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, तिचे आकाश पेलताना हा कार्यक्रम म्हणजे विविध क्षेत्रात, व्यवसायाच्या क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं उत्तुंग भरारी घेणाऱ्या अनेक महिलांशी आम्ही साधलेला मनमोकळा संवाद। अभ्यासामध्ये अतिशय हुशार असताना आणि अर्थशास्त्रामध्ये MA ची पदवी घेतलेली असताना सुद्धा आजची माझी सखी श्वेता इनामदार, SA इनामदार अँड ब्लाउजेस या कंपनीची सर्वेसर्वा, ज्यांच्याशी मी आज गप्पा मारणार आहे, त्यांचं यश हे असंच आहे। खरं तर IAS ची एंट्रन्स एक्झाम पास केल्यानंतर सुद्धा असं काहीतरी कारण घडलं की श्वेताला ब्लाउजेसच्या व्यवसायाकडे यावं लागलं। का घडलं असं? तिच्या आयुष्याची एक फार सुंदर अशी कथा आहे, ती आपण ऐकूया तिच्याशी मनमोकळ्या गप्पा करून। श्वेता, आजच्या कार्यक्रमात तुझं मनपूर्वक स्वागत करते। नमस्कार। तू अर्थशास्त्रामध्ये MA आहे, IAS ची एंट्रन्स एक्झाम दिली आहे आणि तरीसुद्धा तुला रेडीमेड ब्लाऊजच्या व्यवसायाकडे का वळावं असं वाटलं? मी तुला ह्याच्यासाठी 1979 साली थोडं मागे घेऊन जाते पास्टमध्ये। वडिलांनी सुरू केलेला हा व्यवसाय। अच्छा। एअरफोर्समध्ये होते ते, पण त्यांनी त्या काळी एअरफोर्समधनं रिटायरमेंट घेतली आणि मला काहीतरी उद्योग करायचा आहे, काहीतरी धंदा करायचा आहे असं। आणि आम्ही पुण्यात शनिवार चौकात राहत होतो, तिथेच घर, आणि तिथे त्यांना ही संकल्पना सुचली तयार ब्लाऊजची। त्याला कारण पण घरातच घडलं। बरं। आई आणि बाबा एका लग्नाला चालले होते आणि आईने असं सुंदर सुरेख साडी होती प्युअर सिल्कची आणि त्याच्यावर तिने असं काळं का पांढरं ब्लाऊज घातलं होतं आणि म्हणे हे का घातलंय? तर बाबा म्हणाले की अगं असं काय, म्हणजे आपण लग्नाला चाललोय। तर ती म्हणजे नाही, शिंप्यानी ब्लाऊज दिला नाही मला। अच्छा। आणि तिथे तयार ब्लाऊज विक्री करावी किंवा त्याची सुरुवात आपण करावी ही वडिलांना सुचलेली संकल्पना आणि त्याच्यातनं हा व्यवसाय निर्माण झाला। सुरुवात झाली या व्यवसायाला शनिवार चौकात पुण्यात। आणि माझा शिक्षण सुरू होतं, पण आपण म्हणतो ना की मुलं जसं सुट्टीमध्ये गावाला जातात, मामाकडे जातात, तसं माझी सुट्टी कायम दुकानात जायची। अगदी 4थी 5वीत असताना मी 5 रुपयाचा ब्लाऊज विकला तर एवढा आनंद झाला होता। त्या काळात 5 रुपये 12 रुपये असा एक वेगळा आनंद होता। आणि शिक्षण सुरू होतं, 8वी पासून ध्येय माझं ठरलेलं होतं की मला IAS ची परीक्षा द्यायची आणि तिकडे जायचंय। सो 10वीत 80% मार्क, 12वीत बोर्डात आलेली आणि त्या दृष्टीने वाटचाल सुरू होती IAS ची परीक्षा द्यायची। म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन माझं MA मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये केलं मी, अर्थशास्त्र विषय घेऊन।
की IAS ला जायचं दिल्लीला किंवा IES इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस किंवा IAS सर्व्हिसेस, असा तो सगळा प्रवास सुरू होता आणि त्या दृष्टीने वाटचाल पण सुरू होती. म्हणजे बघ ना, 10वीत इतके छान मार्क, तिकडे 12वीमध्ये बोर्डात तू IAS ची एंट्रन्स पास केल्यानंतर सुद्धा तुला रेडीमेड ब्लाऊजच्या व्यवसायाकडे कसं काय वळावंसं वाटलं ग, आणि त्यात तू कशी रमलीस? त्यावेळेला असं होतं ना अरुंधती, की तयार ब्लाऊजची ही संकल्पनाच कुठे नव्हती. सो वी वर द पायोनियर्स. म्हणजे सुरुवातच वडिलांनी ही संकल्पनेचा जन्मच त्यांनीच दिला. त्यामुळे SA इनामदार ब्लाऊज, रेडीमेड मॅचिंग ब्लाउजेस, आता आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली आहे. पण त्या काळात जेव्हा संकल्पनाच कुठे नाही आणि तो नावारूपाला आणून स्थिर स्थावर करणं, हे सगळ्यात मोठा टास्क 14 वर्ष वडिलांनी केला. माझं शिक्षण चालू होतं, मी दिल्लीला गेले होते, IAS ची परीक्षा दिली, एंट्रन्स एक्झाम पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर झाले, कारण अभ्यासच तसा जोरदार चालू होता. आणि इकडे वडील अचानक वारले. अरे, 6 जुलै 92 साली अचानक मॅसिव्ह अटॅकने वडील वारले. म्हणजे 14 वर्ष अगदी व्यवस्थित सुरू असलेला व्यवसाय अचानक थांबला. म्हणजे अगदी असा थांबला की खिळच बसली जिथल्या तिथे, कारण अगदी होत्याचं नव्हतं झालं. म्हणजे त्यावेळेला अशी परिस्थिती झाली की जे सगळे ज्या मुली काम करायच्या त्या सोडून गेल्या. आमचे फॉर्मा होते, तयार ब्लाऊज बनवायचे जे प्रोडक्शनचे असतात ते चोरीला गेले, गाडी चोरीला गेली, प्रॉपर्टीवर क्लेम आले, अनेक संकट एकत्र आली, अनेक संकट आली. आणि तो व्यवसाय करत असताना म्हणजे बाबांना ज्या काही वडिलांच्या हाताखाली काम करणं वेगळं आणि स्वतःहून जेव्हा वडीलच नाहीयेत, आता आपल्याला बाबा नाहीयेत, आधारच नाहीये, छत्रच हरपलं. आणि मी अवघी 20-21 वर्षाची होते ग. त्यामुळे व्यवसायाचं तर काही ज्ञानच नाही. कॉलेज आणि म्हणजे काय म्हणतो ना आपण, अकॅडमिक लाईन मध्ये होते आणि एकदम सगळं ठप्प झालंय, थांबलंय, तुझ्यावर येऊन पडलं आणि माझ्यावर आला. आता माझ्यावर आला म्हणजे मला मोठा भाऊ आहे पण तो गतिमंद आहे, बहीण लहान. आईसाठी हा खूप मोठा धक्का होता आणि माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता की बाबा आत्ता आहेत आणि आत्ता नाही आहेत. मग अशा वेळेला काय करायचं, कारण आपल्या शैक्षणिक ह्याच्यात कुठेही व्यावहारिक ज्ञान कसं घेतलं पाहिजे, बँकेत गेल्यावर काय करायचं असतं, फाईल सूट म्हणजे काय, किंवा क्रॉस चेक काय, बेरर चेक काय, अशा असंख्य अडचणी, छोट्या छोट्या अडचणींवर मात करत करत आणि मुख्य म्हणजे फॉर्मा ब्लाऊजचे सगळे चोरीला गेले. आकाश पेलताना तू म्हणतेस की जेव्हा बाबा गेले तेव्हा तू 21 वर्षाची होतीस आणि सगळीकडनं संकट एकत्र तुझ्यावर चालून आलीत. त्यावेळेला तू स्वतःला कसं हिमतीने उभं केलंस आणि त्या आव्हानांना तू कशी सामोरी गेलीस? नाही सांगू का, म्हणजे बाबा गेल्याचं दुःख मी टोटली विसरून गेले, कारण त्यावेळेला 8 ते 9 कोर्ट केसेस चालल्या होत्या, प्रॉपर्टीचे क्लेम्स होते. म्हणजे बहीण लहान, भाऊ असा, आई डिव्हॅस्टेटेड अवस्थेत, आजीला काहीही, म्हणजे आजीला तर सगळ्यात जास्ती दुःख होतं, तिचा करता धरता मुलगा गेला होता. म्हणजे 48 वर्षाचेच बाबा होते माझे गेले तेव्हा. आणि अशा वेळेला एवढ्या अडचणीतनं एखादी मुलगी 20 वर्षाची उभी राहते शनिवार सारख्या ठिकाणी किंवा बँकेत जाते आणि तिला जी काही वागणूक मिळते, म्हणजे प्रत्येक वेळेला स्वतःला प्रूव्ह करायला लागलं एक मुलगी म्हणून की नाही मला करू दे, मला येईल, मला प्रयत्न तर करू देत. अशा अनेक अडचणी. म्हणजे मला सांगते ना 10वी किंवा IASच्या अगदी मी इंटरव्ह्यूला गेले असते तरी पोटात गोळा नसताना इतकं बँकेत जाताना माझ्या पोटात गोळा यायचा, कारण ते अनुभव काही नाही, ते काय सांगतायत कळायचं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येक वेळेला ही मुलगी ही काय उद्या लग्न करून निघून जाणार आहे. बरं, त्या काळी बाबांचं 2 लाखाचं कर्ज होतं, 92 साली ही खूप मोठी रक्कम होती आणि ते कर्ज कसं फेडायचंय, भावाची औषधं कशी मॅनेज करायची, घर कसं चालवायचं, या असंख्य अडचणी. आणि वडिलांनी कुठेही विल केलेलं नव्हतं, त्यांना ही कल्पनाच नाही की ते जातील आणि मग सगळीकडे डेथ सर्टिफिकेट देणं किंवा आम्हीच त्यांचे कायदेशीर वारसदार आहोत हे प्रूव्ह करावं लागलं, प्रत्येक ठिकाणी पण पळावं लागलं. त्यावेळेला ज्या 7-8 ज्या केसेस सुरू होत्या ना, एक तर आमची गावात प्रॉपर्टी भर चौकात आणि प्रॉपर्टीवर क्लेम, कोणीतरी स्टाफ सोडून जातंय, लेबरचं हे काहीतरी, कोणीतरी माझंच दुकान आहे म्हणून क्लेम, अशा प्रकारे अनेक, म्हणजे सिव्हिल मॅटर, क्रिमिनल मॅटर, म्हणजे आमचीच प्रॉपर्टी आहे, आम्हीच तिघे भावंड त्यांचे कायदेशीर वारस होत आणि कोणीतरी काय म्हणतो ना अनपेक्षित येऊन नाही की हे माझं आहे सगळं, मी चालवलेलं आहे, मी हे केलंय. आणि अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला फेस कसं करायचं. बरं, ती व्यक्ती जी कोणी होती ती
तिचे हात सगळीकडे पोचलेले होते, म्हणजे अगदी तिने गुंड म्हणजे जी हा सगळा दावा करत होती की ही जागा आमची आहे. हा जागा आमची आहे, बिझनेस माझा आहे, माझंच सगळं ह्याच्यात आहे. वडील गेल्यावर त्या म्हणजे तिने तो डाव साधला म्हणतो आपण तसं, की सगळं सोनं नाणं सगळं घरातलं लंपास केलं. कोर्ट कचेऱ्यांमध्ये सगळीकडेच क्लेम लावला की माझंच हे आहे आणि मीच सांभाळत होते वगैरे वगैरे. अशा पण ही व्यक्ती नात्यातलीच होती? नात्यातलीच होती. अच्छा, ओळखीच्यात म्हणूया आणि अशाच प्रकारचे म्हणजे काय म्हणूया की, आणि ती क्लेम करत होती की बिझनेसमध्ये माझ्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, सो माझा क्लेम आहे त्या बिझनेसमध्ये. अशा प्रकारे त्या व्यक्तीने पूर्ण ताबा घेतला होता. मग गुंड घातले, माझ्या गाडीचा ब्रेक फेल केला, माझा 2दा ऍक्सिडेंट घडवून आणला, अनेक प्रकार. म्हणजे एकदम फिल्मी स्टोरी आहे, एकदम फिल्मी स्टोरी आहे की म्हणजे पोलिसात सुद्धा मी जायचे तर माझ्यावर ते पोलीस अरेरावी करायचे, काय ते निपटून टाका तुमचं बाहेर, नाही तर तुम्हाला आत टाकीन, तुला आत टाकीन, अरे अगं तू कारण 20 वर्षाची होते आणि तुला आत टाकीन, बघून घेईन तुला, असं ते हे करायचे. पण आणि असे इतके प्रकार, आणि घाबरून जायला व्हायचं, कोणाला बरोबर न्यायचं, आपल्या बहिणीला नेऊ तर ती लहान, कसं त्यावेळेला पण म्हणतो ना आपण की ज्याचं कोणी नाही त्याचं परमेश्वर नक्की आहे. पण तेव्हाही तुला असं वाटलं नाही की आता बॅकफुटवर जावं, थांबवावं? परिस्थितीच शक्यच नव्हतं, म्हणजे डू या डाय, म्हणजे खायचे वांदे होते, नाहीतर रस्त्यावर आलो असतो, राहत्या दुकानाला कुलूप लागलं असतं. हा सगळ्या ठिकाणी जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेगळे विचित्र अनुभव आले की खरंच एखाद्या वयाच्या 20व्या वर्षाच्या मुलीला येऊ नयेत असे अनुभव अनेक ठिकाणी मला आले. आणि मग कळत गेलं की आपल्याला टफ बनलं पाहिजे, कुठेतरी सक्षम आपणच बनलं पाहिजे याच्यात, आणि अज्ञान, कायद्याचं अज्ञान असू नये असं मला अगदी वाटलं त्यावेळेला. वडिलांच्या जागी हळूहळू म्हणजे हे सगळं करत असताना वडिलांच्या जागी मला तिथे लोकांनी ऍक्सेप्ट करणं, पण ग्राहकांनी आमच्या खूप चांगली साथ दिली की त्यांनी तिथे ऍक्सेप्ट केलं, कारण क्वालिटी जे काय आमचे उत्पादनची जी क्षमता आहे त्याची क्वालिटी, एक त्यांचं झालेलं नाव, त्यामुळे तिथे ऍक्सेप्ट केलं. त्यामुळे तोच चालू असल्यामुळे निदान ते पुढे सुरळीतपणे सुरू राहिलं. आता गणपती सण नुकताच होऊन गेलेला आहे, तर तू गणपतीसाठी काही वेगळं असं ब्लाऊज तयार केलं का मग? हो, खूप प्रकार. किंवा आणखी नाही तुझे काही वेगळे प्रकार दाखव ना मला. आमचे ना हा एक अगदी म्हणजे युनिक पॅटर्न आहे खणाचा, आणि कवडी आहे का त्याला? हो, हेच त्याची स्पेशालिटी आहे की आपण याला लटकन म्हणून अगदी 0 नंबरची कवडी दिली आणि एकदम वेगळा आणि छान दिसतो. आणि इरकल स्टाईल, इरकल स्टाईल मध्ये. तसाच आपण हा अगदी म्हणजे झुमका पॅटर्न, हा आता प्रिन्सेस कट मध्ये आहे पण खूप व्हायब्रंट आणि छान दिसतो. मला हा मागके हे कोण चित्रपटाचीच आठवण फार सुंदर दिसतंय. काय म्हणतात ग याला? ह्याला आपण हत्तीचा म्हणजे साऊथ इंडियन लुक आहे, म्हणजे हत्ती आणि हत्ती आणि ह्याचं छोटीशी त्याची अंबारी असं म्हणूया आपण, जसं की अंबारी सारखं हे केलंय. हा एक सुंदर प्रकार आम्ही खणामध्येच बनवलेला आहे, इरकलचाच प्रकार, इरकलचा, पण हा जरा वेगळा आणि युनिक असा पॅटर्न आहे. हा असा वेगळं काहीतरी जर छान दिसायचं असेल आणि म्हणजे हे साड्यांवर स्मार्ट लुक दिसतं, स्मार्ट लुक यंग साठी. हा एक सुंदर आहे. हे प्युअर खादी सिल्क मध्ये आम्ही, जे मी म्हंटल ना की ट्रेडिशनल पण खूप छान, हे सणासुदीच्या ह्याच्यात हे खूप मस्त दिसतं. आणि याला नाजूक अशी टेम्पल बॉर्डर वीव केलेली आहे. हो, हे खादी सिल्क आहे, प्युअर खादी सिल्क. सो हा लुकच खूप छान दिसतो, म्हणजे अशा प्रकारचे. आणि मग तू म्हणालीस की पारिजातक ही पण तुम्ही एक थीम, हो, पारिजातकाची पण मदन बाण आहे. आणि मग हे काय आहे? हे मॅपल पॅच आहे. मॅपल पॅच हा जो ह्याला मॅपल पॅच म्हणतात. हा जो आहे म्हणजे हा कॅनडामध्ये ह्या झाडाचा प्रकार आहे आणि तिथे हे फार सुप्रसिद्ध आहे. हे जरदोसी वर्क आहे का? हे एम्ब्रॉयडरी आहे. एम्ब्रॉयडरी मशीनवर पूर्ण एम्ब्रॉयडरी होते. आता तू बघशील जवळून तर ऑरेंजवर आपण ऑरेंज केलंय मुद्दाम आणि त्याला कॉन्ट्रास्ट रंग दिलाय. असा बेस कलर सिको सिल्कवर चेंज करून मग तसे कलर्स त्याच्यात आपण केलेले आहेत. फारच छान. आता हा एक कॉटन मध्ये, म्हणजे हँडलूम्सची तर आपल्याला नुकताच आपण हँडलूम डे पण साजरा केला होता, सो त्या दृष्टीने आम्ही हा प्युअर हँडलूमचा कॉटन बाय कॉटनचा वीव असतं हे फॅब्रिक, तर त्याच्यात हे असं केलेलं आहे. सो हे पण खूप सुंदर दिसतात. आणि 3 पीस कटोरी जे ब्लाउज असतात ना ह्याला खूप मागणी असते, म्हणजे ह्याचं फिटिंग उत्तम बसतं, डिसेंट वाटतात. तसंच एक यंग जनरेशनसाठी ना आम्ही हा एक वेगळा प्रकार, कॉलरचा ब्लाउज, पुन्हा स्मार्ट लुक, पुन्हा थोडा स्मार्ट लुक असा आणि एकदम रिच, म्हणजे इथनं मधनं साडी असे पदर घेतायत, म्हणजे याच्या आतून पदर घेताय मुलींना, तर हे फार खूप सुंदर. आणि याच्यात लॉक करून पदर वर असा क्रॉस मध्ये घेतायत.
हे आपण कपडा सिल्क असतो, असे बरेच प्रकार ब्लाऊज मध्ये आपण वा, बनवतोय. फार सुंदर, किती इनोव्हेटिव्ह आहे हे सगळं. थँक्यू. मस्त, छान. असे बरेच प्रकार आहेत अजून. आता सतत नवीन द्यायचं म्हणजे काय वेगळं द्यायचं, कशा सुचतात हे विचार किंवा या आयडियाज? मग तू त्याचं काही प्रशिक्षण घेतलंयस का? ह्याच्यासाठी ना की आपल्याला जी प्रचलित फॅशन आहे त्याच्या पुढे जाऊन विचार करायला लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं तर आता आम्ही बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की प्राजक्ताचे ब्लाऊज बनवलेत बऱ्याच जणी, पण प्राजक्ताच्या पुढे मदन बाणचं पेंटिंगचे ब्लाऊज आम्ही बनवतोय. वा, म्हणजे तो थोडंसं पुढे जाऊन किंवा बरेच असे वेगळे पॅटर्न्स आम्ही ब्लाऊज मध्ये बनवतो की जे कोणी प्रॉबेबली तिथे विचार नाही करू शकत. काहीतरी वेगळं स्केच करताना सुचत जातं. आणि एकदा व्यवसाय हा स्वतःचा पॅशन जेव्हा मी समजायला लागले तेव्हा मग ते त्या अनुषंगानेच विचारसरणी सुरू झाली. पण आता जसं तू प्राजक्त किंवा मदन बाणचा उल्लेख केला तसं एस ए इनामदारचं एक अत्यंत गाजलेली थीम ब्लाऊजची, असं काही स्पेसिफिक तुम्ही निर्माण केलं होतं का मधल्या काळात? हो, त्यावेळेला थीम बेस्ड ब्लाऊज तर अजूनही आम्ही खूप सारे बनवतोय. पण आता आपलं जे फॅब्रिक आहे की दिया सिल्क ब्लाउजेस किंवा खादी सिल्कवर टेम्पल बॉर्डर्स, प्युअर 2x2 अरविंद मिलचा जो प्लेन ब्लाऊज असतं जे कुठेही मिळत नाहीत आणि जे म्हणजे आपण म्हणतो ना की सिग्नेचर ब्लाऊज आहे, तशा प्रकारचे जवळजवळ आता आम्ही 200 ब्लाउजेस बनवतोय. वा, आणि कटोरी कटचे ब्लाऊज बनवायला जास्ती स्किल लागतं. हल्ली जे आपण बघतो की पॅड लावून जे येतात किंवा प्रिन्सेस कटचे ब्लाऊज असतात त्याच्यापेक्षा 3 पीस कटोरी जे ट्रेडिशनल आहे त्या ब्लाउजेसना प्रचंड मागणी अजूनही आहे. म्हणजे मी अमेरिकेत जाते तिथे सुद्धा तिकडे मी येणार आहे. तू BMMच्या संमेलनाला 5 वर्ष अमेरिकेत जाते असं म्हणालीस, तर तिथला अनुभव कसा असतो आणि तिथे सुद्धा फॅशन दरवर्षी बदलते असा अनुभव येतो का? तिकडे म्हणजे मी असं म्हणेन की मी आता हे माझं 5वं वर्ष होतं BMMला मी गेले होते सॅन फ्रान्सिस्कोला. दर 2 वर्षांनी असतं आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. म्हणजे मला तर असं वाटतं की दरवर्षी का नाही आहे हे BMM, इतका छान रिस्पॉन्स. आणि प्लॅनिंग करून मी प्रोडक्शन्स त्याच्यासाठी आधी सुरू करते. युजली 2 वर्षांनी आहे तर त्याचं आमचं 6 महिने आधी प्रोडक्शन सुरू होतं आणि त्याच्यात भरपूर जी मागणी असते ती ट्रेडिशनल सिल्क ब्लाउजेसना खूप असते. अच्छा, महत्वाचं म्हणजे सिल्क, सेमी सिल्क, प्युअर सिल्क, टसर सिल्क हे जे ब्लाऊज आहेत त्याच्याबरोबर खणाचे, इरकलीमध्ये किंवा दिया सिल्क्समध्ये कॉलर्सचे ब्लाऊज, काही पेंटिंगचे ब्लाऊज, काही आमचे आता इंडो वेस्टर्न ब्लाऊज आहेत जे तिकडच्या मुली प्रेफर करतात. जे ब्लाऊज साडी बरोबर पण स्कर्ट बरोबर पण असे घातले जातात, म्हणजे फ्युजन ब्लाऊज असे म्हणून, त्याला प्रचंड मागणी आहे. पण मग आता 5 वेळा तू जाऊन आली आहेस म्हणते, तर प्रत्येक वेळेला तिथल्या फॅशन मध्ये बदल होताना दिसतोय? हो, आपल्यापेक्षा मी असं म्हणेन की अमेरिका थोडं फॅशन मध्ये मागे आहे. म्हणजे आपली गेलेली फॅशन जी असते ती तिकडे त्यावेळेला प्रचलित, ती तिकडे नवीन असते. पण थोडे तिकडचे थोडे इकडचं असं करून जेव्हा तसं प्लॅनिंग करून प्रोडक्शन करतो तेव्हा उत्तम प्रतिसाद मिळतो. हा सगळा व्यवसाय करताना कुठल्या गोष्टीचं तारतम्य ठेवावं लागतं? कारण परप्रांतीय सुद्धा आता या व्यवसायात खूप वेगानं येत आहेत आणि त्यामुळे नवीन आपण काय कसं आपल्याला देता येईल याचा सततचा विचार तू कसा करतेस? आता अगदी सोपं उदाहरण सांगायला, आम्ही एक मॅपल पॅचचे ब्लाउजेस बनवले. तर मॅपल हे झाड असतं आणि तिथलं हे झाड कॅनडाचं सिम्बॉलिक आहे. तर तिकडे मी बघितलं होतं, म्हणजे मी अमेरिकेला गेलो तेव्हा बरीच अशी झाडं पण बघितली होती आणि सहज ते मी पान घेऊन आले आणि त्याचा स्केच केला आणि मशीनवर ते ठेवून एम्ब्रॉयडरी केली. सो दॅट इज मॅपल पॅच. कुठेतरी निसर्गच ते काय म्हणतो ना आपण, निसर्ग वाचन, ऑब्झर्वेशन, काय वेगळं करू शकतो, वेगळं काय देऊ शकतोय, असा प्रत्येक वेळेला मी तो विचार करते. आणि आता 38 वर्ष या व्यवसायात मुरली आहे, त्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउजेस आम्ही बनवतो, देतोय. लाईव्हमध्ये पण, म्हणजे आम्ही फेसबुक लाईव्ह करतो, माझं यूट्यूब चॅनल आहे श्वेता इनामदार नावाने. तर ह्या सगळ्याला जेव्हा आम्ही लाईव्ह करतो त्याच्यातनंही खूप चांगली मागणी येते. आणि किती ब्रांचेस आहे मग आता आपली पुण्यात पहिली, ठाणे दुसरी, दामणी नाक्याला जी आहे, दादरला आपली स्वामी समर्थ मठाच्या गल्लीत आहे 3री ब्रांच, USA मध्ये टेक्सासला आहे आणि आता आपण नुकतंच कॅलिफोर्नियाला पण सुरू केलंय. आकाश पेलताना. हे मधल्या काळात हा सगळा प्रवास सुरू असताना तू एका विचित्र जीवघेण्या आजाराला म्हणजे ऍक्सिडेंटला सामोरी गेलीस, तर त्याबद्दल सांग ना आम्हाला. ही घटना घडली 2015 साली. मी 16 फुटावरनं खाली पडले
आणि 16 फुटांना जेव्हा खाली पडले तर पडल्या माझे पाय कमरेपासून खाली मी सगळी लुळी पडले होते. माझा मणका फ्रॅक्चर झाला मेजर, टाचा फ्रॅक्चर, दोन्ही पाय फ्रॅक्चर आणि फक्त इथून वरचा भाग काम करत होता. खाली मी सबंध अपंग झाले होते. आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेलं त्या सगळ्या टेस्ट करून तर डॉक्टर म्हणले की बाई ग तू काही चालू नाही शकणार. हे ऐकल्यावर जे काही मी धाय मोकलून रडली आहे की मी चालू नाही शकणार, म्हणजे मी आता निष्क्रिय झाले. आणि तो एक क्षण असा होता की मी म्हटलं ठीक आहे डॉक्टर, म्हणजे मी ॲक्सेप्ट करणं अवघड होतं की आता तू लुळी झालीस आणि मणका मेजर डॅमेज झाला. पण मणकाच नुसता डॅमेज नाही झाला, मणका फाटला आणि आपलं मेंदूकडनं आतमध्ये कमरेच्या खाली जाणारं एक पाईप असतं, ड्युरल पाईप ज्याला म्हणतात, त्याच्या आतमध्ये आपले छोटे मज्जारज्जू आणि तंतू असतात, ते फाटून सगळं फ्लुइड बाहेर आलं होतं. त्यामुळे मला आजही चालताना सेन्सेशन्स नाही आहेत. म्हणजे कमरेखाली मी अंदाजे चालते. मला पायाखाली जर काही टोचलं, म्हणजे टाचणी टोचली पायाला किंवा काच टोचली किंवा अजून काही असं, तर ते मला कळणार नाही, पण ती मला खूप मोठी जखम करून जाईल. सर हा प्रोसेस जेव्हा सुरू होता तेव्हा डॉक्टर म्हणाले की नाही तू चालू नाही शकणार. आणि परत तिथे बी पॉझिटिव्ह रक्तग्रुप ह्याचा प्रचंड वापर. आणि त्यावेळेला असं होतं ना की म्हणजे आपल्याला डू ऑर डाय. परत मुलगी लहान होती त्यावेळेला, तिचं शिक्षण सुरू होतं, व्यवसायात आज 15 जणी माझ्यावर म्हणजे व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांच्या घरी सगळं माझ्याकडे बघून चालतं. म्हणजे त्या मला एक आयडॉल समजतात. म्हणजे एकीकडे सगळं अंधकार आणि एकीकडे पुन्हा ते सगळं उभं करणं पण आवश्यक. व्यवसाय करताना तू आता मघा म्हणालीस की तुझी मुलगी पण तुझ्या बरोबर असते आणि तीही तुला सहकार्य करते, तर तिने याचं काही प्रशिक्षण घेतलंय का? आणि तुझे मिस्टर पण या व्यवसायात आहेत का, किंवा त्यांचं तुला कसं सहकार्य मिळतं? हे सगळी जेव्हा महत्वाचं असतं की कुठली स्त्री उभी राहते ती सगळ्यांना कुटुंबाला उभं करते. आणि कुटुंबाला उभं करत असताना मी तिलाही लहानपणापासून सांगत आली आहे की असा संघर्ष असतो. म्हणजे तिला मी नेहमी व्यवसाय करत असताना चांगली बाजू व्यवसायाची आणि वाईट अशा दोन्ही बाजू समजावून सांगितल्या. बरेचदा असं होतं की आपल्याकडे मानसिकता असते की व्यवसाय म्हटल्यावर अडचणच असते, व्यवसाय म्हटल्यावर फक्त त्रासच असतो, 12 तास कामच करावं लागतं. तर असं नाहीये, हेही असतं. पण त्याच्याबरोबर आज नावारूपाला म्हणजे हेच बघा ना की तुम्ही आज माझी मुलाखत घेता इथे बसून, तर माझ्यासाठी हे प्लस पॉइंट आहे व्यवसायासाठी. बरोबर. सो त्याचे चांगल्या बाजू जर आपण समजावून सांगितल्या ना पुढच्या पिढीला, आणि मी जे माझ्या मुलीसाठी केलं म्हणजे तिलाही ती आवड निर्माण झाली. तिने आधी मास मीडिया कम्प्लीट केलं, बरं 2-3 ठिकाणी नोकरी केली आणि मग तिला लक्षात आलं की नाही आपण आपल्या व्यवसायासाठी देऊया. आणि आज ती उत्तमरित्या, शाल्विता तिचं नाव आहे, उत्तमरित्या सोशल मीडिया एंटायर हँडल करते ती. म्हणजे माझं फेसबुकचं मार्केटिंगची बाजू ती सांभाळते, अगदी खूप छान सांभाळते. महत्वाचं म्हणजे, आणि मी कधी काय हे करावं, मी काय परिधान करावं, कुठल्या बॅकग्राऊंडला काय, कारण ती मास मीडियाची स्टुडंट असल्यामुळे ती उत्तम मला गाईड करते. त्यामुळे तिच्यामुळे पण मी अजून नवीन आयडियाज की ती यंग जनरेशनला रिप्रेझेंट करते. पण मग तिने पण असं काही ब्लाऊज कटिंग आणि या दृष्टिकोनातनं फॅशन डिझायनिंग किंवा असं काही ट्रेनिंग घेतलंय की आता ती घेणार आहे? कारण जेव्हा हा भाग आता प्रोडक्शन आता मी सांभाळते, पण मी पुढे हँडओव्हर करताना तिला सर्वदृष्ट्या सक्षम करून प्रशिक्षित करूनच अजून चांगलं कसं वाढवता येईल. म्हणजे मी इथपर्यंत 4-5 शाखेंपर्यंत पोहोचले, तू उद्या जाऊन चंद्रावर पण दुकान सुरू कर असंही मला म्हणायला आवडेल. आणि मी तर नेहमी असं म्हणते की मी स्वर्गात जाणार आहे, तिथे पण रंभा, उर्वशी, मेनका या पण ग्राहक असणार आहेत. वा वा, क्या बात. तुझ्या मिस्टरांचं तुला कसं सहकार्य? त्यांचं उत्तम सहकार्य आहे. कारण लग्नाच्या आधीच जेव्हा बोलणी झाली होती हे जोशी कुटुंबीय, तर मी तेव्हाच पहिली अट घातली होती त्यांना की माझं पहिलं लग्न माझ्या व्यवसायाशी लागलेलं आहे, सो तुमच्याशी होणारं माझं दुसरं लग्न आहे, हे मान्य असेल तरच आपण पुढे जाऊया. आणि कदाचित त्यांना त्यावेळेला वाटलं की एवढा संघर्ष करून पुण्याचं दुकान हिने सांभाळलंय तर पुढेही हे चांगलं करू शकेल, आणि त्यांनी त्याला अगदी मान्यता दिली. आणि ते वेळही देतात. ते आज व्यवसायाचं एंटायर अकाउंट सगळ्या कंपनीचं ते हँडल करतात. एखादी महिला जर आता आपलं हे सगळं ऐकत असेल आणि तिला हा व्यवसाय करायचा असेल आणि तिला काहीच येत नसेल, तर तिने काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हा व्यवसाय सुरू करताना? म्हणजे आत्ता ज्या ह्या सगळ्या मैत्रिणीच्या कार्यक्रम हा बघतायत त्यांना तर मला असं सांगावं असं वाटेल की व्यवसाय करताना स्वतःला झोकून द्या. म्हणजे
व्यवसायात उतरलं पाहिजे, पडलं नाही पाहिजे असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय ही 24 तासाची नोकरी असते आणि नोकरी हा 8 तासाचा व्यवसाय असतो. सो ही मानसिकता जेव्हा घेऊन आपण व्यवसायात येतो तेव्हाच तो व्यवसाय खऱ्या रूपाने नावारूपाला येतो. आणि म्हणून आज एस.ए. इनामदार हा छोटासा एक दुकान, त्याच्यानंतर एक काय म्हणूया की व्यवसाय, आणि आता त्याचं उद्योगात रूपांतर झालंय. कारण आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहोत आपण, बऱ्याच शाखा पुढे येणार आहेत आपल्या आणि एक्सपॅन्ड करायचंय. म्हणजे आता आपण भारतभर तर वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे महाराष्ट्रभर तर सगळीकडे सप्लाय होतोच आपला, पण अगदी म्हणजे तमिळनाडूमधनं ऑर्डर्स येतात, बँगलोरवरून येतात, असं सगळीकडे आता फ्रँचायझी आणि या रूपाने आपल्याला व्यवसाय वाढवायचा आहे. बरोबर. श्वेता, तुझे मनपूर्वक आभार. तुझ्या या सगळ्या जिद्दीची कहाणी ऐकताना मन भरून आलं, पण त्याचबरोबर छोट्या छोट्या गोष्टींचं आम्ही जीवन जगताना किती बाऊ करतो याची पुन्हा एकदा प्रकर्षानं जाणीव झाली. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तुला उदंड निरोगी आयुष्य लाभू दे. धन्यवाद. मंडळी, वेळ आली आहे थांबण्याची, पण अर्थातच डी.पी. म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची. नमस्कार. नमस्कार मैत्रिणींनो, मी म्हैसकर फाउंडेशनची अध्यक्ष सुधा म्हैसकर तुम्हाला काही गुरुमंत्र देण्यासाठी, उद्योगात जास्ती प्रगती करण्यासाठी म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे. आतापर्यंत तुम्ही सह्याद्री वाहिनीवर अनेक उद्योगिकांच्या मुलाखती नक्कीच बघितल्या. त्या तुम्हाला दाखवण्याचं किंवा त्या घेण्याचं कारण एक असं आहे की ह्या सर्व यशस्वी उद्योगिका त्यांचा उद्योग यशस्वी करण्यासाठी काय काय प्रगती करतात, काय काय संकटाला त्यांना तोंड द्यावं लागतं, त्यासाठी उद्योग सुधारण्यासाठी काय तयारी करावी लागते, याचं संपूर्ण ज्ञान त्या मुलाखती बघितल्यामुळे तुम्हाला नक्कीच आलं असेल. तर त्या मुलाखतीच्या आधाराने तुम्हाला तुमचा व्यवसाय असा पुढे न्यायला, तुमच्या व्यवसायात तुम्हाला गरुड झेप घ्यायची असेल तर अनेक गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावं लागेल. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आम्ही हे तुम्हाला संधी देत आहोत. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल याची मला 100% खात्री आहे. तुझे चांदण्याचे आकाश हळवे, तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळ.